इचलकरंजी येथील महासत्ता चौक परिसरात रात्री 8 वाजण्याच्या सुमारास झालेल्या गोळीबार प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले. जुन्या वादातून ओमकार जितेंद्र कांबळे याच्यावर गोळीबार करून पसार झालेल्या अनुराग अमोल सूर्यवंशी वय 20 राहणार पुजारी मळा आणि ओमकार संजय शेंडे वय 20 राहणार यशवंत कॉलनी या दोन मुख्य आरोपींना पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. सांगलीवाडी येथील ओमकार कांबळे हा जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील एका जुन्या गुन्ह्यात जामिनावर मुक्त झाला होता. त्या गुन्ह्यातील प्रतिबंधक कारवाईच्या कामासाठी तो गुरुवारी अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात आला होता. कार्यालयीन काम आटोपून तो आपल्या मोटरसायकलवरून जात असताना महासत्ता चौकात दबा धरून बसलेल्या अनुराग सूर्यवंशी आणि ओंकार शेंडे यांनी त्याच्यावर पाळत ठेवून अग्निशस्त्रानं गोळीबार केला. या हल्ल्यात ओंकार गंभीर जखमी झाला असून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. वर्दळीच्या ठिकाणी गोळीबार झाल्यानं परिसरात मोठी दहशत निर्माण झाली होती. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना तातडीनं तपासाचे आदेश दिले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं. तपासादरम्यान पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी अनुराग सूर्यवंशी हा आपल्या साथीदारासह इचलकरंजीतील नदीवेस नाका रेणुका माता मंदिर परिसरात वावरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. जुन्या भांडणाचा राग मनात धरूनच हा हल्ला केल्याचं त्यांनी सांगितलं. पुढील तपासासाठी दोन्ही आरोपींना इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आलं. ही धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीत योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक श्रीत अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीत विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, अंमलदार वैभव पाटील, गजानन गुरव, महेश पाटील, संजय कुंभार, प्रदीप पाटील, हिंदूराव केसरे, अनिल जाधव, राजेश राठोड, हंबीरराव तिगरे व सागर चौगुले यांच्या पथकानं केली. मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर.